जर तुम्ही विचारता आत्महत्येचं कारण, लग्न हा सगळ्यात मोठा त्यांच्या, लग्न होत नाही, हो बेरोजगारी वाढलेली आहे. बरोबर. म्हणजे एकदा आपली जर आयुष्याची इती कर्तव्य तर आपल्याला वाटलं अरे आपण आता कमवलंय, आता बास झालं. हे बास म्हणणं होत नाही लोकांचं. म्हणून मी वाक्य सांगत असतो, आमच्या तरुणांनी कोणाचाही समर्थक किंवा विरोधक होण्याआधी अभ्यासक आणि चिकित्सक झालं पाहिजे. की तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर ज्या घरामध्ये पोरीला द्यायची त्या घरातल्यांची कर्म पहा, ते कुळ पहा. त्या पोराची जन्मकुंडली पाहण्यापेक्षा त्याची आरोग्य कुंडली, त्याची उत्पन्न कुंडली, त्याची संगती कुंडली, ह्या कुंडल्या पहा. म्हणतात की जीवनामध्ये किती प्रसंग आले, किती काठिण्य आलं, किती जग इकडचं तिकडं झालं, किती प्रतिकूल परिस्थिती आली तरी आपण आत्महत्या करू नये. कारण ज्यावेळेस तुम्ही आत्महत्या करता तुमच्या आई वडिलांची भूमिका काय असते, तुमच्या परिवाराला परिणाम काय होईल, समाजावरती काय परिणाम होईल याचा विचार. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना एक विनंती, जर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर आधी भाग 1 पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये असेल आणि आत्ता वरती दिसत असेल, क्लिक करा आणि भाग 1 पहा आणि त्यानंतर भाग 2 चा आनंद घ्या. तुकोबाराय सांगणं सोपं आहे, तुकोबाराय मांडणं सोपं आहे, पण तुकोबाराय उतरवणं आणि पचवणं लय अवघड आहे. आजही आपण जर पाहिलं समाजामध्ये तुकोबाराय आपल्याला दिसत नाही कुठे, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वर दिसत नाही. म्हणून नाहीती लोक येतात आणि जे संत नसतात त्यांना लोक संत म्हणतात आणि अडचणीमध्ये येतात. बऱ्याच वेळा काय होतं की आज तरुणांच्या जर तुम्ही विचारता आत्महत्येचं कारण, लग्न हा सगळ्यात मोठा त्यांच्या, लग्न होत नाही, बेरोजगारी वाढलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे हे सगळे लोक बा, आणि आपण काय केले माहितीये का की नसलेल्या गोष्टी आपल्या आहेत असं भासवलं. बरोबर. म्हणजे बाबा ऍपल फोन वापरला तरच तुम्ही श्रीमंत. परत व्हिडिओ पाहिला मी ते आमचे बीबीसी न्यूज वरती, ते फार सुंदर, मला आठवत नाही नाव त्यांचं. त्यांनी म्हटलं होतं आता राहणीमान उंचावलं पण जगणं दळबद्री झालं. बरोबर आहे ना ते. सुंदर वाक्य होतं की आज माझं काय म्हणणं आहे की आपल्याला, म्हणून मी मागे सांगत होतो की मी ठरवलंय मला आयुष्यामध्ये किती कमवायचं. मी बायकोला पण सांगितलं, तुकोबाराय मी कमेंट सांगितली ती मला एवढं कमवायचे, त्याच्यानंतर जे येईल म्हणजे लाख 2 लाख रुपये माझी कमाई असेल, त्याच्यानंतर 15% इन्क्रिमेंट होत राहील दर म्हणजे वर्षाला, आणि त्याच्या पलीकडे जरी किती आलं तर ते तुकाराम महाराजांचं असेल. हे माझं ध्येय आहे. कारण जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही ना तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत. आणि मला एक साधं वाटतं की संचय जेवढा मोठा ना तेवढी लिकेज मोठी असतात. बरोबर. हो, हे मात्र खरं आहे. किती म्हणजे एखादा धरण मोठा असतं त्याला तर फुटण्याची भीती जास्त असते. काहीतरी आपण म्हणणार की नाही, पुरेपुरे संसार कर्म बळीवंत दुस्तर राहून येते स्थिर एके ठाई निश्चय. तुकोबाराय म्हणतात प्रपंच वसरो चित्त तुझे पायी मोरो. प्रपंच मध्ये पूर आला पाहिजे पण तो पूर वसरला पण पाहिजे ना. काही लोक गटा नाही खातात ते त्यांना कळत नाही. प्रपंच नाहीसाव असं कोणी म्हटलेलं नाही, प्रपंच ओसरो. म्हणजे एकदा आपली जर आयुष्याची इती कर्तव्य तर आपल्याला वाटलं अरे आपण आता कमवलंय, आता बास झालं. हे बास म्हणणं होत नाही लोकांचं. त्याच्यामुळे अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. म्हणजे एवढं काय आमिषाचे मिशे गळगिळी मासा त्याला वाटतं नाही का अरे ते फारच सुंदर, पण त्याचा स्वतःचा घसा फाटतो. कारण हे आपण ह्या ज्या काही गोष्टी आहेत या संदर्भाने मला वाटलं की आपण तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांचा विचार घराघरात पोहोचवला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराज पण अगदी 1675 ते 1645 ते 1674 29 वर्षे साधले. रयते स्फोटास लावणे हे मुख्य सूत्र आहे. तुकाराम महाराजांचं नेतृत्व कसं असावं, बरोबर नाही? कारण ज्याचं नेतृत्व चांगलंय तो समाज कायम, नेतृत्व नीतिमान असेल तर समाजही नीतिमान बनतो. तुकाराम म्हणतात जयाश्री कारभार बुद्धी सारतायाची वर्ते तैसे वर्ते जन बहुता गुण एकाचा. ज्याच्या डोक्यावरती कारभार आहे त्याची बुद्धी विवेकी पाहिजे, सार असली पाहिजे. कारण तो ज्या मार्गावरती जातो त्या मार्गाने समाज येत असतो, समाजा बाळबोत असतो. मग तो कारभार कुटुंबाचा असू दे, समाजाचा असू दे की राष्ट्राचा असू दे. बरोबर, नेतृत्व फार महत्वाचं आहे. आज जर आपण पाहिलं अरे लोक 5,000 घेतात, 10,000 रुपये घेतात. कशाचे? वोट करायची. अरे वोटला जर पैसे घेतले आपली वोट कशी काय राहणार आहे? आपली वोट नाही राहू शकत ना, नाही राहू शकत. मग मी माझ्या डोक्यामध्ये मी चिकित्सक आहे. तो कोणा म्हणले निवडी वेगळे शिरा आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळे आले. आपण चिकित्सक केली पाहिजे. म्हणून मी वाक्य सांगत असतो, आमच्या तरुणांनी कोणाचाही समर्थक किंवा विरोधक होण्याआधी अभ्यासक आणि चिकित्सक झालं पाहिजे. बरोबर, तर त्याला कळेल आपलं नेतृत्व ते बरोबर आहे की. अरे 5,000 रुपये जर घेतले 365 दिवस असतात एका वर्षाचे, 365 गुणिले
5 वर्ष 1825 दिवस होतं. हा तर मला सांगा कॅल्क्युलेशन 5,000 भागिले 1825 दिवस, 5,000 रुपये भागिले 1825 दिवस 5 वर्षाचे, ₹2.74 एका दिवसाची किंमत. चहा तरी भेटतो का हो? नाही चहा पण मिळत नाही आता. मिळत एवढ्या म्हणजे कमी ₹2.75 आपण स्वतःला विकतोय. भेटतोय, हो 10,000 रुपये घेतले तर ₹5.5 किंमत. बरं 10,000च्या पुढे काय कोण देत नाही अजून. देत नाही. हो. मी मग आता गेली 12 वर्ष आली मतदान करतोय, पण अजून कधी कोणाचा रुपया नाही घेतला. बरोबर. पण ज्या दिवशी माणूस जीवाभावाचा की जीवाचा भाव करणारा निवडलाय हे जेव्हा समाजाला कळेल ना. आता माझा मित्र मला महाराज पैसे वाटल्याशिवाय निवडून येत नाही. मग काय करा मला? बरं त्याने पैसे जर 5 कोटी खर्च केला तर तो 6 कोटी कमवणार असता. हो ते तर अर्थातच. पण ज्यांनी पैसे घेतले त्यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीच आहे. नाही त्यांनी कमवून बसलेले आहेत. बरोबर. म्हणून आपण एकही रुपया न घेता ज्या दिवशी मतदान करू त्या दिवशी आपल्याला विकासाच्या मुद्द्यावरती बोलण्याचा अधिकार. राजकारणाचा संबंध तुमच्या आमच्याशी आहेच. हो हो हो. राजसत्ता 1 नंबरला असते, लक्षात घ्या. कारण ती जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत काही खाली हालत नाही. म्हणून राजकारण 1 नंबरला असते. म्हणून राजकारण चांगलं झालं पाहिजे. तुकाराम महाराज म्हटले, वाट दावी त्याच्या पुण्य नाही पार, होते उपकार आगणित. वाट जो दाखवतो ना त्याच्या मागे आपण जाऊ, वाट लावणाऱ्याच्या मागे आपण जाऊ नये. कारण वाट दावी त्याशी न लगे रुसावे, आतिथ्य जीवे नाश पावे. जो वाट दाखवतो सन्मार्गाची त्याच्यावर कधी रुसू नये. पण आपल्या समाजाचा प्रॉब्लेम काय माहितीये का? जो वाट दाखवतो ना, ज्याची आंतरिक तळमळ आहे किंवा काहीतरी समाजामध्ये, त्याच्या मागे लोक येत नाहीत, त्याच्यावर रुसतात. बऱ्या म्हणले, अरे तुम्ही त्याच्यावर रुसलात ना, त्याचं काही नुकसान नाहीये, पण नीती तुमच्यावर रुसे. बरोबर. म्हणून आजच्या काळामध्ये वाट लावणाऱ्यांच्या या गर्दीमध्ये जर कोणी सन्मार्गाची वाट दाखवत असेल ना, त्याचे उपकार आघाडीत, वाट दावी त्याच्या पुण्य नाही पार, होते उपकार आघाडीत बऱ्या म्हणतात. त्याच्या आघाडीत उपार आहे. सरे असे ज्याचे दान त्याचे कोण उपकार? जे दिला लगेच सरतंय, जे लॉंग टर्म टिकतंय ते दान आपण काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. म्हणजे आपण नुसतं लोकांकडून घेतलंय का समाजाला काहीतरी दिलंय? आपण माणूस आहोत. त्या जनावर नाही कळतं अरे आपला माणूस महत्वाचा आहे. ते माकड पडतं, तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ की, ते माकड काय करतं, वर उचलतं ते दुसऱ्या माकडाला. त्याला कळतंय माकडाला आपला माणूस महत्वाचा आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला कधी कळायचं आपण माणूस आहोत. एक दिवस मारायचं आपल्याला, जायचंय. पण तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण किमान आपण 100 वर्ष जिवंत असलं पाहिजे. बरोबर. हा वारसा आहे ज्ञानोबा तुकोबारायांचा, शिवाजी महाराजांचा, महापुरुषांचा वारसा आहे आपला. ही भूमी त्यागाची, ही भूमी बलिदानाची, ही भूमी समर्पणाची. या भूमीसाठी अनेकांनी आपला जीव पणाला लावलेला आहे. आणि काय हो विशेष मला सांगा, 20 वर्षापूर्वी मुख्यमंत्री कोण होता आठवतं का तुम्हाला? का आठवत नाही? पण छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. का आठवतात? काय कारण आहे? काम तसं आहे त्यांचं. काम तसं होतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणले होते, रयते स्फोटास लावणे आहे, रय सुखी तर राजा सुखी. शेतकऱ्याच्या भाजीला नाही, भाजीच्या देठाला हात लावू नका. बरोबर. ही महाराजांची नीती होती. म्हणून पुन्हा वाटतं राज पुन्हा जन्मला आहे. काय वाटतं? कारण काम त्या उंचीच. महाराजांनी कधी स्वतःचं नाव दिलं नाही किल्ल्याला. आता आपण 100 रुपयाची वस्तू दिली तर म्हणतो 10 वेळा नाव घे. मान सन्मानामध्ये एवढी माणसं अडकली. तुम्ही एखाद्या लग्नाला जाऊ बरं, तिथं व्यासपीठावर कोणती गर्दी असते? तिथं आपण कधी एखाद्या आय एस सत्कार केला का? एखाद्या सीएचा सत्कार केला का? एखाद्या डॉक्टरचा सत्कार केला का? एखाद्या समाजसेवकाचा सत्कार केला का? राजकारणी पण आहेतच, ते पण महत्वाचे आहेत. याही लोकांचा जेव्हा आपण सत्कार करू किंवा एखाद्या आर्मीतला जवान त्याचा सत्कार केला, बाकीचे जे लोक बघत असतात, अरे इथं सन्मान होतो, आपण पण काहीतरी केलं पाहिजे. इन्स्पायरेशन अशा गोष्टी मिळत असते. मग मला कधी कधी प्रश्न असा पडतो की आपण एक पाहुण आहे, एक जावई आणि द्यायला 10 लोक, इकडून 10 तिकडून 10, त्याच्यामध्ये लोकांचा वेळ चाललाय. लोक हे होत नाही, काय होत नाही. म्हणून आज आपण काम करत असताना तरुणावरती फोकस केला पाहिजे. बरं मला सांगा, तुमच्या आजीने कधी पत्रिका पाहिली नव्हती? मी लग्न करताना तुमच्या बापाने पाहिली नव्हती, माझ्या पण बापाने पाहिली नाही, मी पण नाही पाहिली. आज लग्न मोडायचं कारण कोणतं असेल माहितीये का? पत्रिका. बरोबर. मंगळ लागलाय, गणी एक, परत नाडी एक, लय गणगण. माझ्या मित्राचं 16 वेळा लग्न मोडलं. किती वेळा? 16 वेळा. आणि त्याचं वय 30-31 झालं होतं. 16 वेळा लग्न मोडलं. अरे मग मी म्हटलं त्याला लाख रुपये पगार आहे, माळकरी माणूस, तरी पण 16 वेळा फक्त पत्रिका. पोराला पोरगी पास आहे, पोरीला पोरगा पास आहे, घरातल्या सगळ्यांचा पोय, पण फक्त पत्रिका आडवी यायची. आणि मग मी गाथेमध्ये एक अभंग शोधला. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर ज्या घरामध्ये पोरीला द्यायची त्या घरातल्यांची कर्म पहा, ते कुळ पहा. त्या पोराची जन्मकुंडली पाहण्यापेक्षा त्याची आरोग्य कुंडली, त्याची उत्पन्न कुंडली, त्याची संगती कुंडली, ह्या कुंडल्या पहा. कारण द्रव्य आणि कन्या येथे कुळ कर्म शोधण्या.
तुकाराम म्हणले तुम्हाला जर मुलगी द्यायची तर कुळ आणि कर्म पहा. माझ्या बायकोची नाडी एक आहे, माझी पण नाडी एक आहे, पण काय अडचण नाही, मला पण मुलगा झालाय. म्हणजे हे आपण जगलं पाहिजे कीर्तन करायला स्वतः. बरं 10,000 रुपये दिले की पत्रिका जुळते. हे पण आहे, बरोबर आहे ना. हे पण माझं काय म्हणणं आहे, जर पत्रिका पाहून लग्न होतात मग घटस्फोट का होतो? या जगात कोणी कोणाचा पूर्ण सोबती नाही. कोणी क्षणाचा भरोसा नाही. क्षण भंगुरे जाय न कळता ग्रास सगळी सत्ता हाती नाही, किंवा क्षणोक्षणाची करावा विचार का का बरं म्हणतात. आणि आपण म्हणतो नाही नाही त्याचं माझ्या मित्रांतर एवढं की, मग त्याला मी म्हटलं मला बोलव, मी गेलो तेव्हा 17 वेळा त्याचं लग्न जुळलं. 17व्या वेळी तुम्हाला महाराज इथची केस इथपर्यंत गेली. मला जर पूर्ण टक्कल पडलं तर लय अवस्था वाईट आहे. मग मला कधी कधी प्रश्न पडतो, ज्यावेळेस आईच्या गर्भात असताना जीवाने पहिल्यांदा प्रवेश केला ती आपली डेट ऑफ बर्थ आहे, ती कोणालाही माहिती नाहीये. जन्माला आल्यानंतर आपणची तारी, आपणची मारी, आपणची उद्धरी आपण आहे. जगात काय अशक्य आहे? ओलेमुळे भेदी खडकाच्या अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. हा प्रयत्न वाच आम्ही आमच्या पोराने अंगीकारला पाहिजे. मुठभर असणारा गर्भाशय 25 ग्रॅम पासून 2.5 ग्रॅम पर्यंत तो म्हणजे पिंड वाढवायचा आहे. जागा नसते, स्वतःची जागा आईच्या गर्भात आपण तयार करत असतो. तू का म्हणे कैसा बैसण्याशी टाव, जेठरी भाव एकाएकी नाही झाला. जे एकाएकी निर्माण होतं जास्त काय टिकत नाही. आजचा संघर्ष उद्याचं भविष्य निर्माण करत असतो. मला तर फार भारी वाटतं की आपल्याला संघर्ष करायला मिळाला. म्हणून ती नाडी फिडी काय नसते. माझं तर सर्वांना सांगणं या पॉडकास्टच्या माध्यमातून, गाड्यांनो तुमचे विचार जर चांगले असतील, तुम्ही एकाला जर समजून घेत असाल ना, आणि ते जे आपण एक ट्रू लव्ह म्हणतो आपण त्याला, किंवा प्युअर जे काही खरं प्रेम असतं, तिला आपण जपतोय किती, तिच्या वाईट काळात आणि तिच्या चांगल्या काळात तिला जपणं महत्वाचं असतं. आज जर पाहिलं तुम्ही ना, प्रामाणिक लॉयल्टी राहिली कोणाकडे द्यावा, ह्याचा पण अभाव आहे, विचारांचा अभाव आहे. म्हणजे आज मला माझे भाची वगैरे कॉलेजमध्ये जात म्हणली, मला दादा म्हणली मामा जर विचार केला तर फार भयानक परिस्थिती, म्हणजे लग्न ही जबाबदारी असते याचा विसर पडत चाललाय लोक. लक्षात घ्या. म्हणून ह्या अशा पद्धतीचा ट्रस्ट आपलं काम करतंय. रोज एक अभंग वाचला जातोय. आता त्याचं प्रकाशन आपण परत दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आपण आळंदीमध्ये घेतोय. खूप चांगला असा प्रवास सगळा सुरू आहे. जर हे कोणाला आपल्या आवृत्ती घ्यायच्या असतील तर त्या पुढे कशा घेता येतील, मिळतील कशा लोकांना? आता आपले ज्ञानानंद प्रकाशन त्यांचा एक नंबर आहे, किंवा मला स्वतःला कॉल करा. माझा नंबर तुमच्याकडे आहे, तो दाखवेल, द्यालच त्याच्यावरती घेऊ शकता. म्हणजे आता काही लोकांनी मला, म्हणजे खूप एज्युकेटेड लोकांनी पण ती गाथा घेतली. म्हणजे महाराज किती सुंदर आहे. म्हणजे आम्हाला वाटतं आम्ही उशीर केला गाथा वाचायला. जे रोज एक वाचला की प्रचंड एनर्जी. काही शिक्षक लोक वाचतात, काही कीर्तनकार वाचतात. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की मला माहित नाही ते किती चांगलं झालंय काय झालंय, पण किमान त्यानिमित्ताने एखादा अभंग वाचला जावा. म्हणजे एखाद्याला आजचा प्रश्न पडलाय तर त्या प्रश्नाचं उत्तर उद्या मिळाले, किंवा आज वाचले ते 8 दिवसांनी उपयोगाला आले. तुकोबाराय म्हणतात की जीवनामध्ये किती प्रसंग आले, किती काठिण्य आलं, किती जग इकडचं तिकडं झालं, किती प्रतिकूल परिस्थिती आली, तरी आपण आत्महत्या करू नये. बरोबर. का बरं आत्महत्या करू नये? कारण हे आयुष्य परत परत भेटत नाही. बुद्धीचा पालट धरारे काही मागुता नाही, मनुष्य जन्म परत परत मिळत नाही. मग हे आयुष्य तुम्हाला परत परत मिळत नाही, हे आयुष्य एकदाच मिळतं, तर तुम्ही आत्महत्या करू नका. न लगे द्यावा जीव सहजची जाणार. म्हणजे हा आयुष्य सहज जीव देऊ नये. तुकोबाराय म्हणतात मरण जो मागे तो गाढवाचा बाळ. जो मरण मागतो ना स्वतःहून तो गाढवाचा लेखी. कोण म्हणतो? तुकोबाराय म्हणतात. खरे या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे, हे संतांनी सांगितलंय गाड्या. नाही आयुष्य अनंत जन्माचा शेवट पाहता नरदेह आता आला तुझ्या. म्हणजे बहुता जन्मीचा 86 होतास तू, 84 लक्ष फिरता दुःख भोगिले. हा मनुष्य जन्म. तुकोबाराय तर म्हणतात मला मोक्ष नको, काही नको, काही नको. का? मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभशी ठेवा, मनी भक्तीची आवडी. मला भक्ती पाहिजे. भक्ती हा पंचम पुरुषार्थ सांगितला, कारण भक्तीच्या मापे मोजितो अनंता, इतरांचा तोता न मोजवे. भक्ती हा पंचम पुरुषार्थ सांगितला. म्हणजे उपजोनी मरे परी याची वाटी भरे. तुकोबाराय तुम्हाला माहितीये गर्भावासाचं दुःख किती असतं नाही, आईच्या गर्भामध्ये काय अवस्था असते, तरी पण तुम्ही म्हणता जन्म घ्या. अरे नाही तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे, नाही काकुला ती गर्भवासासाठी न धरी पोटी भय काही. मी घाबरणार नाही, मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचाय. का घ्यायचाय? कारण याच जन्मामध्ये भक्ती करायला भेटते. संतांनी काय केलं माहितीये का? आता लोक म्हणतात वैकुंठ वासेल, म्हणले वैकुंठ पण नको आम्हाला. नामदेव महाराज म्हणतात वैकुंठाशी आम्हाला नको जाडवारी, वासुदेवी पंढरी सर्व का वैकुंठ कोपट जुना टोचपडी. संतांनी काय केलं माहितीये का? म्हणले वैकुंठाचा देवच आम्ही खाली आणला. वैकुंठेचा देव आणला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक अधिक अक्षर नाही का भू वैकुंठ म्हणे तुका. म्हणजे आमचं पंढरपूरच काय आमचं वैकुंठ आहे. तुका म्हणे जाऊ चालत वैकुंठा बैसून निवांत गुज गोष्टी, किंवा ज्ञानदेवा पाठ हरी हा
वैकुंठ. वेगळं काय. म्हणून आपल्याला ही जी आहे ती गाथा तरुणांना निश्चितपणे त्यामध्ये बळ मिळेल. आणि माझे तरुण मित्रांनी विनंती आहे, गाड्यांनो, काही जरी झालं तरी आत्महत्या करू नका, कारण हे आयुष्य परत परत भेटलं, आयुष्याला वन्स मोर नाही. बरोबर. कारण ज्यावेळेस तुम्ही आत्महत्या करता तुमच्या आईवडिलांची भूमिका काय असते, तुमच्या परिवाराला परिणाम काय होईल, समाजावरती काय परिणाम होईल याचा विचार आपण. आणि आजच्या काळात ज्यांच्याकडे आपण प्रेरणास्थान म्हणून पाहावं तेच लोक आत्महत्या करायला लागले. हो, ते आताच जे म्हणजे देऊचं हा उदाहरण काही आहे. गोष्टी आहेत त्या. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो यार, तुकोबारायांनी कर्ज खताच्या वया, शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी जगद्गुरू तुकोबारायांनी केली. स्वतःच्या कर्ज खताच्या वया तुकोबारायांनी बुडवल्या, शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं, हा इतिहास आहे. आणि बघा ना, तुकोबाराय कर्ज खताचे वडिलोपार्जित आले कर्ज खताच्या वया बुडवतात, आणि जे गाथा लिहिली गेली ती पण त्यावेळेस काही लोकांनी गाथा बुडवायला सांगितली. त्याही दोन्ही परिस्थिती तुकोबारा स्थितपर्यंत राहतात. हो, तुका म्हणे मान सुख दुःख ही समान. सुख दुःख आपल्या समान करता आली पाहिजे. हो. आजच्या काळात काय झालंय, नाही म्हणायला किंवा नाही पचवायला आपली पोरं कमी पडते. म्हणजे आता मी पाहिलं की मोबाईल नाही दिला म्हणून एका शेतकऱ्याचा पोरगा आत्महत्या करतो, आणि परत तोच शेतकरी त्याच्या बाजूला गळफास घेतो. काय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती. म्हणजे पूर्वीचा काळ होता की आम्हाला काहीच भेटत नव्हतं, आणि आता सगळं भेटूनही तुम्ही जर तक्रारी करत असाल, आणि आयुष्याबद्दल तुम्हाला सांगतो गणेशजी, परमार्थ तुकोबारा आम्हाला काय शिकवतात, तुमच्या आयुष्यातल्या तक्रारी कमी झाल्या पाहिजे. बरोबर. तुमच्या कंप्लेंट जेवढ्या कमी होतील ना, तुम्ही निश्चितपणे तुम्ही प्रयत्न केलेच पाहिजेत, कारण सायाचं केल्यापासून ते नाही, भविष्यावरी काही घालू नये, लाभ नाही फुकासाठी, केल्या वेळेस जीवासाठी, जीवनामध्ये बीजापोटी पाहे फळविधन करीता सकल. म्हणजे आपण किती तत्पर असं आयुष्यामध्ये. एखाद्या शेतकऱ्यांनी गोणी आणली बीजांची आणि पेरणी बिरणी केली नाही, आणि म्हणला गावामध्ये चर्चा करायला लागला, तात्या आता बियांची पिशवी आणलेली आहे, घरामध्ये ठेवली, पेरणी बिरणी काही करायची नाही, पुढच्या वर्षी धान्याची रास लागेल, होईल का? त्याला तो गोरा म्हणले, अशा शेतकऱ्याला मूर्ख म्हणावं, वेळ म्हणावं. तया मूर्ख म्हणावे वेळे. कष्ट करावे लागतील तुम्हाला, कष्टाला पर्याय नाही, हे संतांनी पण सांगितलं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल हा भविष्य सुख होईल दुःखाचे. म्हणजे आमचा पांडुरंग काय करतो, तो नाही म्हणत सावतोबा तुम्ही बांधावर बसा आणि मी खुरपणी करतो, असं नाही म्हणत. सावता मेळा संगे खुरपू लागे, संगे हा शब्द महत्वाचा आहे. तो क्षमा प्रतिष्ठा शिकवतो. बरं, तो देव कधी कोपला असं तुम्ही ऐकलं का? जो देव कोपतही नाही, काय करत नाही. प्रथम बेटी आलिंगन मग वंदा विचार, त्याला मिठी मारता येते, त्याला चरणाला स्पर्श करता येतो. काय देव आहे, त्याला मध्यस्थाची काही गरज नाही. ते देवाला भेटण्यासाठी काय गरज आहे का? नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देव ऐसे खरी, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला काम करत असताना तुकाराम महाराजांचा विचार आचरणात आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाकी महापुरुष असतील, ज्ञानोबा असतील, नाथबाबा असतील, ही क्रांती. आणि आज तुम्हाला सांगू, समाजामध्ये समता जी आहे ना, समता, माणूस माणसाला एकमेकाला पाहतो ना, त्याचं एकमेव कारण म्हणजे वारीची परंपरा आहे. बरोबर. कारण तिथं एकमेकाला आम्ही माऊली म्हणतो. म्हणजे घरी जरी असं वाकडं जर नजरेने पाहिलं तर ते म्हणतोय माझ्याकडे वाकडे, बरोबर. तिथं नुसतं असं एखाद्याने जरी असं कोपरा जरी म्हणतो, म्हणतो माऊली चला पुढे, चला. बरोबर. म्हणजे मला एकदम म्हणला, महाराज मला खूप अहंकार आहे, मग काय करू मी? तर मी म्हणले, काम कर गाड्या, तू वारीमध्ये जा. अहंकार घालवायचा असेल ना, वारीमध्ये गेलं पाहिजे. म्हणजे 8 वर्षाचा वारकरी 80 वर्षाच्या वारकऱ्याच्या पाय पडतो, आणि 80 वर्षाचा वारकरी तितक्याच आत्मीयतेने 8 वर्षाच्या वारकऱ्याच्या पाय पडतो. 80 वर्षाच्या वारकऱ्याला माहितीये त्याच्यामध्ये देव आहे. बरोबर. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. कुठे नाही, सगळीकडे तो आहे. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की आमचं नशीब असं. माझा, अरे 86 बिलियन जवळजवळ आपल्या 8,700 कोटीची प्रॉपर्टी, 1 रुपया एका पैशाची किंमत पकडली तर किती गरीब का तुम्ही स्वतः समजता? बरोबर. तुमचे विचार गरीब असतील तर तुम्ही श्रीमंत नाही होऊ शकत. कारण हा जो ही जी खुर्ची आहे ना, पहिली डोक्यात तयार झाली, मग कारखान्यात तयार झाली. काय शक्य आज तुम्हाला संकोचनी कार्य झालाशी लहान, गिळ्या पोषण ब्रह्मांडाचे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात बसरेजीने धिक ज्याचे, ब्रह्मांड ठेंगण कर. काय पसरतो लोकांकडे, काय आजच्या काळामध्ये. म्हणजे तुम्ही कोणताही व्यवसाय, केवढे मोठे ऑपॉर्च्युनिटी आहेत. तुम्हाला काम करायचं नाही, काही करायचं नाही, बसायचं तुम्हाला, देर अरे खाटल्यावर कसं होईल? तरुणामध्ये कष्टाची उर्मी कमी झालेली. मग माझा मित्र जवळचं उदाहरण सांगतो मला. त्याने काय केलं, पोराला हे करून दिलं, म्हणजे दुकान टाकून दिलं मोबाईलचं. आणि मग त्याला म्हणलं सांभाळ. 1 महिना झाला, पोरगा बघितलं, पोरगा म्हणला मला, बापाला म्हणला, बाबा मला काय हे जमणार नाही, तुम्ही एक काम करा, भाड्याने द्या आणि अर्ध भाडं मला द्या. ही अवस्था कष्ट करायची नाही. आणि एक संवेदनशीलता लहानपणापासून आहे. कुठेतरी वाटतं समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. बरोबर. आज आपल्याकडे काही परंपरा आहेत, म्हणजे ज्या परंपरामध्ये आपल्याकडे एखादी माऊली विधवा झाली की तिला आपण सन्मान देत, शुभ कार्यामध्ये का तिला सन्मान देऊ नये? मला सांगा, एखाद्या माऊलीचा नवरा वारतो तर तिची चूक काय?
काही परंपरा आपण मोडीत काढल्या पाहिजेत ना. बरोबर. म्हणजे आज संत सांगतात सर्वा घटी राम देहा देई एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी वसुधैव कुटुंबकम किंवा अवघी एका चिचवीन तेथे कैचे भिन्न भिन्न वेद पुरुष नारायण तोही केला निवाडा. सगळी जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियुग निश्चित जाणं माझं. सगळ्या ठिकाणी एकच तत्व भरलेलं आहे, तर आपण का भेदभाव करतो? बरोबर. कारण गणेशजी ज्यावेळेस माझ्या 2 सख्या बहिणी माझ्या डोळ्यासमोर विधवा झाले ना, त्यावेळेस कळलं दुःख काय असतं. 4 बहिणींपैकी सख्या 2 बहिणी विधवा झाल्या. माझी आई 4 वर्षाची होती तेव्हा तिचे वडील वारले. मग मला कधी कधी असं वाटायचं, यार काय ना डावललं जातं. बरं, या महाराष्ट्रामध्ये विधवेला सन्मान नव्हता का? तो होता. अहिल्यादेवी होळकर म्हणजे 20-30 मध्ये विधवा झाल्या. मला होळकरांनी सांगितलं, तू आता सती जायचं नाही, तू तुझं स्वराज्य निर्माण करायचं. आणि त्या काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत गेल्या. म्हणजे सोमनाथाचा घाट बांधला, वडूतुळापूरचा घाट बांधला. आज त्याच अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ आहे सोलापूर. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस राजे झाले, राज्याभिषेक झाला, त्यावेळेस आऊसाहेब कोण होत्या? विधवा होत्या. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये विधवेला सन्मान होताच की. आजही तुम्ही जर त्या शिरूरमध्ये गेलात तर तिथं 2 विधवा माऊली देवीची पूजा करतात. एखादा बाप लग्नामध्ये जावा, बाकीच्या सगळ्या मुलींनी शृंगार केला नटलेले आहेत, आणि माझी पोरगी एवढ्या सगळ्या समाजामध्ये शृंगाराविना वावरते. काय वाटत असेल त्या बापाला सांगा. जळणारा डोंगर दिसतो पण जळणारा अंतःकरण दिसत. एका ठिकाणी मी गेलो आणि हळदीचा कार्यक्रम सुरू होता. सनी चौघडा वाजतो, ज्याची हळद लागली जाते, तो त्याची आई मला कुठे दिसली नाही. मी विचारलं, कुठे याची माऊली? तर म्हणले वरराजाच्या खोलीमध्ये. तिथे धावत धावत गेलो, माऊलीला नमस्कार केला. म्हणलं, माऊली माते का रडतेस ग? म्हणजे बाळा, रडू नाही तर काय करू रे. ज्याला हळद लावली जाते तो माझा पोरगा 4 वर्षाचा होता, त्याचा बाप अपघातामध्ये मेला, मी दुसरं नाही लग्न केलं रे. त्याची आई झाली, त्याची बहीण झाली, त्याचा भाऊ झाले, अनेक भूमिका मी पार पाडल्या, आणि त्याला हळद लावू शकत नाही. का लावू शकत नाही? हळद लावायला गेले मी, 4-5 जणी आल्या, मला मागे ओढलं. अजून मी जोर केला, अजून 4-5 जणी आल्या, मला मागे ओढलं. माऊली म्हणली, बाळा, एक पुरुष आपण करतो तेव्हा काही वाटत नाही रे, पण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समजून घेत नाही ना, तेव्हा रडण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणली, बाळा सांग रे, हा लहान होता, थोडा सावळा होता दिसायला, तेव्हा त्याला त्वचा सावळे पण जावं म्हणून मी त्याच्या दुधामध्ये हळद खालवली, तेव्हा त्याला कोणता त्वचा रोग नाही झाला, तेव्हा त्याला कोणता शाप नाही लागला. आणि आता हळद लावल्यानंतर काय होईल? म्हणून मी ठरवलं होतं, माझं लग्न ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विधवा भगिनींच्या हस्ते हळद लावून घेईल. आणि 8 मे 2020ला 16 लोकांमध्ये माझं लॉकडाऊनमध्ये लग्न झालं. सख्या 2 बहिणी, सख्या सासूबाई आणि इतर 2 विधवा भगिनींच्या हस्ते हळद लावून घेणार मी कीर्तनकार. काय झालं, मला कृतिशील आणि पाऊल टाकणं एवढी सोपी गोष्ट होती, पण मी छत्रपतींचा मावळ आहे म्हणून मी करू शकतो. आणि आपली जर सेवा चांगली असेल ना, पांडुरंग काहीच कमी पडून देत नाही. 15 नोव्हेंबर 2021 रात्रीच्या 12:27 माझा जन्म आषाढी एकादशीचा आहे. अरे वा. वार सोमवार. आणि 15 नोव्हेंबर 2021 कार्तिक एकादशी होती, वार सोमवार, रात्रीच्या 12:27 मला पोरगा झाला. मी काही निरोष राहिलो का? तिलाही जागण्याचा अधिकार आहे. या जगात मुंगीला पण जागण्याचा अधिकार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मुंगी आणि राव आम्हा सारिकाची भाव किंवा सारिकाची जीव. म्हणजे सजीवाचा सगळ्यात सूक्ष्म घटक मुंगी, सगळ्यात बलवान घटक हत्ती आम्हाला सारखा आहे. काय विचार आहेत? किती तुका म्हणे, जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. प्रत्येक माणसा विचार केला पाहिजे, मला जे भेटतंय ना ते माझ्यासारखं आहे. एखादा शोषण करणारा माणूस असतो, त्याने विचार केला पाहिजे, अरे मी शोषण करणार नाही तर माझं शोषण होत आहे, असं त्याने विचार केला तर का शोषण होईल? नाही होणार. एखाद्या दिवाळीमध्ये ती एखादी गरीब माऊली असावी, तिचं ते लहान पोरग तिला विचारावं, आई कुठे माझा बाबा ग? आई, ज्या बाबाने मला सांभाळलं, ज्या बाबाने मला जन्म दिला, ते बाबा कुठे आहेत? काय उत्तर देईल माऊली? ती माऊली महाराज घरामध्ये फोटो पण लावत नाही. का लावत नाही? याने विचारलं हा कोण, तर काय उत्तर देणार? ती म्हणते, बाळा तुझा बाप मुंबईला कामाला गेलाय. आई कधी येईल माझा बाप? आई माझा बाबा येईल का ग पुढच्या वर्षी? म्हणजे नक्की येईल. पुढच्या वर्षी दिवाळी येते, नाहीत बाप. 3ऱ्या वर्षी दिवाळी येते, तो विचारतो, आई या वर्षी तरी माझा बाबा येईल का? आई मला नको करंजा लाडू, आई मला नको चांगली कपडे, आई बाबाशिवाय दिवाळी सोनी सोनी वाटते ग. आई बाप कुठे? काय होतं बरोबर तर खरं तर, पण ते नाही करू शकत. म्हणजे आई मला पुढच्या वर्षी तुझा बाप येईल, 4थ्या वर्षी दिवाळी येते. आई मला बाबाच्या बोटाला धरायचं, आई मला खांद्यावरती खेळायचे. आई माझा बाप पाहिजे. आठवणी आवाज निर्माण करतात, स्पर्शित होऊ शकत.
जोपर्यंत बाप येईल तोपर्यंत बापाला मिठी मारली पाहिजे, हम्म. कारण बाप गेल्यानंतर परत मिठी मारता येत नाही. बरोबर. पुढच्या वर्षी बाप येतो, बाप येईल का म्हणले, आई म्हणली नक्की येईल. पुढच्या वर्षी दिवाळी येते, तो पोरगा आईला मिठी मारतो घट्ट, म्हणतो आई कुठे का माझा बाबा. आई या वर्षी बाबा नाही आली का ग. आई म्हणते बाळा तुझा बाप या वर्षी नाही आला. आई असं कोणतं काम असतं का ज्या कामामध्ये 5 वर्ष सुट्टी भेटत. काय वाटलं असेल त्या मुलाला. माझी विनंती आहे पॉडकास्टच्या माध्यमातून, मी मानतोय प्रत्येक ठिकाणी माझ्या कीर्तनातून जिथं जाईल तिथं मानतो हा विचार की बाबा एखादा बाप नसलेलं पोरग तुमच्या दारापर्यंत आलं ना, त्याला जाणीव करून देऊ नका तू बाप पोरग आहे. कारण कोणाच्या जीवनामध्ये कधी काय घडेल सांगता. बरोबर. अनिश्चितता म्हणजे आयुष्य असते गाड्यांना. तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुका म्हणे सांगू किती तेची भगवंताची मूर्ती तोची साधू ओळखावा. साधी गोष्ट आहे, हे आपण जगलं पाहिजे. तुकाराम महाराज आणि वारकरी परंपरा आपण समजून घेतली पाहिजे. पुन्हा एकदा आपल्याला माणूस व्हायचा असेल तर आपल्याला पेरणी माणुसकीची करावी लागेल. बरोबर. आयुष्यामध्ये मित्रांनो काही होऊ द्या, म्हणजे पेरणीचे दिवस आले आणि एखादा जर घरामध्ये जर हे झाला, 2 मिनिटं झाले आपली, मय झालं तर तुम्ही काय कराल. मय झालं तर काय कराल. माहित झालं तर काय अंत्यविधी करून घ्या. अंत्यविधी करतात. तुकाराम महाराज म्हणले की तुम्ही पेरणीचे दिवस आले आणि जमिनीमध्ये ओलावा तयार झाला ना, त्या प्रसंगाला तुमच्या घरामध्ये जर मयत झाली तर तुम्ही मड झाकून ठेवा आणि पेरणी करून घ्या. कार्यतत्परता, कार्यमग्नता, कर्तव्य दक्षता, कर्तव्य कठोरता, किती जीवनामध्ये कठोर प्रसंग होते, पण तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून बाजूला जाऊ नका. का तर मेलेला माणूस आता परत जिवंत होणार नाही. बरोबर. तर तुम्हाला मेलेल्या माणसापेक्षा जी जिवंत माणसं आहेत त्यांच्यासाठी काम करावं लागेल. किती महत्वाचा उपदेश आहे. आपण रडत बसतो, शोके शोक वाढे हिमतीचे धीर गाडे येथे केले नव्हे काही. शोकाने शोक वाढतो, दुःखाने दुःखच वाढतं. लोक म्हणतात तुम्हाला मदत करू, तुमचं सगळं काय करू, पण प्रत्यक्ष कोणी मदत करत नाही. करीती होया होय परी नव्हे कोणी साह्य. एखादा अर्धा असतो मदत करणारा, पण तो पण बोलून दाखवेल की याची काही गॅरंटी नसते महाराज. म्हणून आपल्याला तुकाराम म्हणतात की ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे या परी काय वाढे सोयीताचे. म्हणजे एखादी पेरणी करताना म्हणजे ओटीतून म्हणजे पिशवीतून घेतलं, दाणे घेतले, जमिनीवर फेकले, फेकलेल्या दाण्यांचा प्रवास सुरू झाला. पण तेवढ्यामध्ये जर बैल मोडला, जोराचा पाऊस आला, तर पिशवीतले जे दाणे होते, 1 सेकंदाचा उशीर केला, त्यांना वांजपण असताना काय आलं, वांजपण आलं. किती सेकंदाचा उशीर, 1 सेकंदाचा उशीर. एवढं आपण आयुष्यामध्ये तत्पर असलं पाहिजे. म्हणजे मडे झाकून या करीती पेरणी कुणबियाची वाणी लवल आहे तया परी करी सोयीता आपण. म्हणजे आपण तो म्हणतात बरे देवा कुणबी केलं नाही तर दंबीचे असतो मेलो. कुण म्हणजे माती आणि बी, मातीमध्ये जो बी पेर त्याला कुणबी म्हणावं. शेतकरी जगला तर राष्ट्र जगणार. शेतकऱ्यांचं कृषी सूत्र तुकाराम महाराज त्या अभंगातून सांगितलं. या अभंगावर तुम्ही कीर्तन करतो. तुकाराम महाराजचा प्रयत्नवाद, तुकोबारायांची मैत्री, तुकोबारायांचं वृक्ष संवर्धन. आज बघा ना, झाडांची कत्तल केली जाते, झाडं तोडली जातात. तुकोबारा त्या काळामध्ये म्हणतात वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचेरे पक्षी सुसोरे आळे, किंवा झाडे जुडे जीव सोयरे पाषाण. झाड जर सोयरे ते नीट सोयरे राहिले तर बाकीचे सोयरे जगतील. कारण माणूस माती तयार करू शकत नाही आणि पाणी तयार करू शकत नाही. मातीवर प्रक्रिया करू शकतो, पाण्यावरती फिल्टरायझेशन करू शकतो, पण माणूस प्रत्यक्षपणे बनवू शकत नाही. माती जातो तरी कळत नाही आपल्याला. मी लोकांना सांगत असतो एकमेकाला पाण्यात पाण्यापेक्षा हृदयामध्ये पहा, हे हृदयाचे ते हृदय घातले. आणि मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विना जीवा दुःख देतो, कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजन. देवाचं पूजन काय, कोणाचाही मत्सर करू नाही. कारण तो देव तुम्ही कोणत्या जातीचे आहात, कोणत्या धर्माचे आहात, कोणत्या प्रांताचे काही पाहत नाही. उंच नीचे काही नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून. एकमेव असा देव आहे जो काहीच बघत नाही. त्याच्यामुळे आज माणसातला माणूस पण जिवंत आहे. द्वेषाची पेरणी करून प्रेम उगणार नाही. तुम्हाला जर प्रेम मिळवायचं असेल तर प्रेमाचीच पेरणी करावी लागेल. बरं, आपल्याला पुन्हा एकदा प्रेमाची पेरणी करावी लागेल. कारण पेरणी महत्वाची असते. तुकाराम महाराज म्हणतात पेरी कडू जिरे
मागे अमृत फळे आरका वृक्ष केळी कैशी येते. म्हणजे कडू जिरे पेरलेत आणि मग अमृत फळ मागतोय, कशी काय येतील? रुईच्या झाडाला केळी येत. साधा सिद्धांत आहे, काय फार पुस्तक वाचावे लागत नाही, फार काय विद्यापीठामध्ये अभ्यास करावा लागत नाही, जे पेरणार तेच उगवतं, हा सृष्टीचा नियम आहे. एवढं जरी आम्ही सांभाळलं तरी जीवनामध्ये काही जास्त लागत नाही. म्हणून आपण पेरणी करत राहू. पेरणी महत्वाची असते, मग ती विचारांची असो की बियांची असो, पेरणी महत्वाची. मग काय पेरावं हे आपण ठरवलंच पाहिजे. आणि आपल्या तरुण पोरांनी मित्रांनी माझं एक पुन्हा एकदा त्यांना सांगणे, गड्यांनो, तुमचं जीवन तुम्हीच घडवणार आहात, तुम्हीच बिघडवणार आहात. बरोबर. तुमची संगत काय? कारण आयुष्यामध्ये संगत चुकली, पंगत चुकली तर आयुष्यात चुकतं. लक्षात घ्या. आणि काही पोरगा आला माझा मित्र, मला 12वीला नापास झाला. मला महाराज माझ्या नशिबात नव्हतं. 12वीचं पोरग काय म्हणतंय? नशिबात नव्हतं. अरे नशिबात नव्हतं? 12वीचं पोरग म्हणतंय नशिबात नव्हतं. माझ्या मित्राचे भाऊ आहेत, त्यांच्या इथून खाली ते पाय अपंग आहेत ते. तर माझ्या मित्रांनी त्यांना खांद्यावर घेतलं आणि शाळा शिकवली कॉलेजमध्ये. आता ते प्राध्यापक आहेत. त्यांना मी भेटलो मागे जळगावला, ते प्राध्यापक आहेत. तर मी त्यांची संवाद साधला. म्हणजे महाराज, मला माहिती मी कमरेपासून खाली लो आहे. मी माझ्या बायकोला लग्न करायला सांगितलं, बाई तुला मला उठून न्यावं लागेल किंवा काय करावं लागेल. पण आज तोच माणूस एका लॉच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. ते विद्यार्थी एवढा विद्यार्थी प्रशिक्षित की ते विद्यार्थी त्यांना कडेवर घेतात आणि ते खुर्चीवर जाऊन ठेवतात. आणि तेव्हा त्यांनी वाक्य वापरलं, म्हणजे महाराज, मी जरी पायामध्ये अपंग असलो पण मेंदूमध्ये अपंग नाही. आज बऱ्याच वेळा आपल्याला मेंदूमध्ये अपंगत्व आलेलं आहे, ज्याच्याकडे काय सगळं काही आहे, सदा धर्म चित्ताची हळहळ, काही माणसाकडे सगळं काही आहे, तरी पण कायम तक्रारी, कायम बरकुट्याला चेहरा, काही चेहरा समाधान नाही, कधी काय नाही. त्या चेहरा पाहिला असं वाटतं हा माणूस परत दर्शन नको याच. तुकोबरा म्हणतात, जिवंतपणे मड कोणाला म्हणावं माहिती का?